सन्मान आपण या मंचावर केला जातोय। सगळेच अतिथी मान्यवर खास वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आणि या मंचावर त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातंय। चला जाऊया मॅचच्या दिशेने, ऐकूया या मॅचचं विवरण। धन्यवाद। O2 कॉम्बॉक्स डॉट बॉल पहिला चेंडू बघायला जिग्नेश पटेल, ऑल इंडिया आयकॉन जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म। हा चेंडू मात्र पडल्यानंतर टर्न झाला, मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही। थोडं बघितलं साशंक नजरेने बघितलं पंचाकडे, मात्र एक चांगला चेंडू आहे। डॉट बॉल लागोपाठ दोन चेंडू डॉट झालेले आहेत। जिग्नेश यावर मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि त्या मात्र शून्यावर जेव्हा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला यश मिळतं ना, तेव्हा त्याचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास वाढत असतो आणि समोरच्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो। जिग्नेश पटेल पुन्हा चांगला चेंडू अपील केलं जात आहे आणि अगदी पंचांचं बोट आकाशाकडे जाते। बॅक टू बॅक हा दुसरा धक्का, वेगवान चेंडू आणि अगदी यशांच्या मोदोमोद सापडलाय। अंपायरचा इशारा येतोय SLBW। आणखीन एक धक्का लागतोय सान्वी कन्स्ट्रक्शन टीमला। 4 चेंडूचा खेळ संपला आणि 2 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात फार महत्वाची असेल सर, आणि ही सुरुवात खराब झाली आहे कारण की आता डू और डायच्या सिच्युएशन मध्ये सामना आपल्याला खेळायचा आहे। आणखीन संधी नाहीये, त्यामुळेच या संधीचं सोनं जो संघ करेल तोच पुढच्या फेरीमध्ये जाईल। त्यामुळेच या दोन्ही टीमसाठी हे अस्तित्वाची लढाई आणि सध्याच्या घडीला सान्वी कन्स्ट्रक्शन टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे आणि या संकटामधून सावरावा लागेल। संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करावी लागेल। यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मुकेश कायकर मागच्या मॅच मध्ये स्ट्रगल केला, पण आता स्ट्रगल नाही तर आता तुम्हाला गुगलवर येण्यासाठी चांगला कारनामा करावा लागेल। येस डेफिनेटली, कारण आपण ही मॅच पाहतोय लुजर मध्ये मॅच पाहतोय आणि जर तुम्हाला ह्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला तर मात्र कदाचित तुम्हाला TDPL 2026 ची वाट पाहावी लागेल। हॅट्रिक वर आहे, हॅट्रिक बॉल पहिलं अर्धशतक आपण पाहिलं, 3 बॉल मध्ये 3 षटकार पाहिले, पण 3 बॉल मध्ये 3 विकेट अजून पाहिले नाही। जिग्नेश पटेल बघूया हॅट्रिक साठी हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे। हॅट्रिक बॉल खूप चांगला बॉल खाली राहिला होता, मात्र डॉट बॉल काय गोलंदाजी बघायला मिळते। पहिल्या षटकामध्ये जबरदस्त एक प्रेशर मानसिक दबाव निर्माण केलेला आहे, कारण आतापर्यंत पाहतोय आणि विकेट मॅडन षटक बघायला मिळते की पाहूया आपण। आतापर्यंत 5 बॉल निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळाले, 2 विकेट प्राप्त केले। शेवटचा बॉल आहे, हे षटक मेडन होईल का? आणि याच बरोबर आपण पाहतोय की विकेट मेडन षटक, पहिलं षटक बघायला मिळते ते विकेट मेडन
आणि तब्बल या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेले आहेत. खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल पहिल्याच ओव्हर मध्ये निर्धाव षटक, अगदी 3 गडी बाद केलेत. लाजवाब गोलंदाजी आणि पहिलं निर्धाव षटक